अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील गणोजा देवी या गावात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या अवैध दारू विक्रीमुळे गणोजा देवी या गावांमध्ये घर संसार उद्ध्वस्त होत आहेत। यासोबतच मोठ्या प्रमाणात युवा पिढीचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थांनी एकच मागणी भातकुली व गणोजा देवी या गावामध्ये कायमस्वरूपी दारू बंद करण्यात यावी। अवैध दारूबंदी काढण्यासाठी भातकुली पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली असतानाही कोणत्याच प्रकारची कारवाई न झाल्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वात आज भातकुली व गणोजा देवी गावामधील महिलांनी अमरावती पोलीस आयुक्तालयाकडे धाव घेतली। पोलीस आयुक्त यांना भेटण्यासाठी जात असताना पोलीस कर्मचारी यांनी गणोजा देवी इथून आलेल्या महिलांना प्रवेशद्वारा पुढेच अडविले। एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर। भाजपचे काँग्रेसचे पण जातात लय वेळ मी भाजपचा कार्यकर्ता मी लय वेळ जातो देवेंद्र फडणवीस सोबत किती लोक जातो आम्ही घेऊन काँग्रेसचा कार्यकर्ता किती लोक जातात सेनेचे किती लोक जातात भेटायला तुम्ही लोकांनी येऊन येतात गुच्छे घेऊन 15-15 जणांचे आम्ही हे लोक मरून राहिले या लोक यायचे लेकर मरून राहिले या बाईचा पोरगा मिळाला बाईचा दारूनं आणि तुम्ही आम्हाला अडवून राहिले 5 लोक सांगा ना कोणत्या पक्षाने 5 लोक गेले आम्हाला नाही म्हणत का आम्ही सांगा ना 5 लोक कोणते गेले हे तर सांगा। अरे आम्ही अंदर कॅबिन मध्ये 5च जातो इथपर्यंत अंदर तर जाऊ दे आम्हाला कॅबिन मध्ये आम्ही 5च जातो। अहो बा 100-150 महिला असते आम्ही थांबून ठेवले असते। या सर्व समाजाच्या सर्व महिला आहे गावातल्या एक याच्यातल्या 2-2 महिला आहे तुम्ही ते जाऊ द्या हो ना 5 म्हणजे आम्ही अरे इथपर्यंत चालू ना आम्ही तिथून आम्ही थांबू दे नाही तर या बसतील ना आपल्या समोर बाकड्यावर समोर नाही समोर एवढं बाकड 5 आम्ही जातो बरोबर असं थोडी आहे। बरं झालं तुम्हाला फोन केला नसता याने फोन केला तर मग आम्ही सर्वच जण गेलो असतो। आता आम्ही प्रामाणिकपणे चाललो होतो तुम्ही हे गेट फेड बंद करता नाही बरोबर असं थोडी आहे नाही तिथं मग काय तिच्यात जाऊ द्या सर 10 काहून नाही जाऊ शकत म्हणजे काय आम्ही गुन्हेगारी आहो का आमच्यापाशी बॉम्ब आहे का आमच्यापाशी अणुबॉम्ब आहे शब्द नसतं मारतो आम्ही अणुबॉम्ब नाही पाहिजे तलवारी नाही पाहिजे बॉम्ब इथं इथं बॉम्ब बसतो ना आम्ही अंदर कॅबिन आहे आपल्या थोडी आहे जाऊ द्या नाही तर मी इथून आंदोलन चालू करतो मग जोपर्यंत तुमचा पोलीस कर्मचारी हटक होत नाही तोपर्यंत उठवले नाही मग मी मग पूर्ण हे करून तुमचाच माणूस इथे आहे दारूच तुमचा माणूस सप्लाय करून राहिला मग दारूच तुमचा माणूस सप्लाय करून राहिला तिथं नवीन जाणं तुम्ही जाऊ देत नाही हवा 100-200 महिला आहे आम्ही ऐकतो आम्ही जात नाही याचे लेकर मरून राहिले ना तुम्ही हो ना हो इकडे बाईल दिसू द्या ना आम्ही नाही थोडी बोलत अजून तर पुरं गाव याचंच आहे दादा आता तर फक्त निवेदन देऊन आलो पुरं गाव याचंच आहे अजून फक्त हे साधं निवेदन आहे हे पाहतो तुम्ही वाचून तर घ्या पुरं गाव आणतो आम्ही आता काही दिवसानं नाही म्हणसान आम्ही आज वापस जातो मग पुरं गाव घेऊन येतो आम्ही अजून महिला घेऊन येतो आम्ही असं थोडी विनंती आहे तुम्हाला इथं बघतो आम्ही काहीच नाही मी सांगतो साहेबांना रेड्डी साहेबांना मी सांगतो साहेबांना मी सांगतो साहेब म्हणून मी आणलं म्हणून या इथे थांबवतो ना इथं थांबवतो काय गुन्हा दाखल करायचा तर राकेश वानखडेवर करून टाका गणोजा देवी या गावातील काही गुंड प्रवृत्तीचे अवैध गुंड प्रवृत्तीचे 1-2 लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे दारू व्यवसाय करतात आणि दारू व्यवसाय करत असताना जेव्हा महिलांनी त्यांना हटकले तेव्हा ते महिलांसोबत अरेराई करतात आणि अरेराई करत असताना 1 वर्ष अगोदर सर्व गावातील महिला भगिनींनी आमच्या आई भगिनींनी जेव्हा ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष यांना बैठक घेतली यांच्यासोबत तेव्हा गावातील दारू ही 1 दिवस बंद ठेवण्यात आली
मात्र दुसऱ्या दिवसापासून आणखी दारूला सुरुवात झाली आणि त्या दिवसपासून आजपर्यंत दारू ही मोठ्या प्रमाणात तिथं व्यवसाय चालू आहे। तिथे दारू सप्लाय करणारे 2-3 लोक आहेत। ते कुरुमला मोठं देशी दारूचं दुकान आहे, त्या दुकानामधून दारू आणतात आणि संपूर्ण गणोजा देवी गावातील परिसरामध्ये ते दारूचा पुरवठा करतात आणि त्याला पाठबळ म्हणून भातकुली पोलीस स्टेशनमधले एक कर्मचारी सागर चव्हाण यांचं त्यांना पाठबळ आहे आणि त्यांची त्यामध्ये भागीदारी आहे असे महिला सांगतात। आम्ही जेव्हा चौकशी केली असता महिलांनी सांगितले व गावातील काही पुरुष आहेत, गावातील काही नागरिक आहेत, त्यांनी असं सांगितले की यांच्यासोबत भागीदारी म्हणून सागर चव्हाण पोलीस कर्मचारी यांना पाठबळ आहे आणि हे भागीदारी करून म्हणून हा दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात या गणोजा देवीमध्ये चालत आहे। त्यामध्ये काही तरुण युवक वर्ग काही फाशी घेऊन मरण पावले आहेत, तर काही संसार उद्ध्वस्त झाले आहेत। यामध्ये सुद्धा काही आमच्या भगिनी आहेत, यांच्या घरी सुद्धा रात्री दारू यांचे जे नवरे आहेत घरी येऊन दारू पिऊन यांच्यासोबत वाद घालतात आणि तो वाद विकोपाला जातात। त्यामध्ये आमच्या भगिनी ह्यासुद्धा आत्महत्येस प्रवृत्त होतात। म्हणून माझी अशी विनंती आहे की भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणोजा देवी गावामधील दारूचा व्यवसाय हा लवकरात लवकर तात्काळ बंद करण्यात यावा। माझं नाव कल्पना केवदे आहे, मी गणोजा देवीवरून आले आहे। आम्ही दारूविषयी कंप्लेंट इथं अर्ज दिला होता। आज जेव्हा आम्ही अर्ज दिला होता तेव्हा आम्हाला हा गेटवरून काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला थांबवलं, म्हणजे अशा कारणाने थांबवलं का ज्या आम्ही कारणाविषयी आलो होतो त्या कारणामध्ये भातकुली पोलीस स्टेशन यामध्ये सागर चव्हाण यांचं नाव असल्यामुळे त्यांनी त्याच कार्यकाऱ्यांनी आम्हाला इथं अडवलं आणि आम्ही आतमध्ये नाही जाऊ दिलं। आम्हाला एकच मागणी आहे की आम्ही दारूविषयी कंप्लेंट जेव्हा घेऊन आलो तेव्हा आम्हाला आतमध्ये त्यांनी जाऊ दिलं नाही। आम्हाला एकच मागणी एवढंच म्हणणं आहे आणि ह्या आम्ही ज्या संघटनेच्या माध्यमातून इथं आलो आहोत त्या संघटनेचं नाव भीम ब्रिगेड असं आहे आणि आमचं एवढंच मागणं आहे आम्ही ह्या संघटनेला आणि पोलीस आयुक्ताला आमच्या गावामधली गणोजा देवी इथली दारू बंद करावी एवढीच मागणी आहे। ती मागणी आमची भातकुली पोलीस स्टेशनमधून फेटाळली आहे आणि आम्ही तिथं आमची मागणी अमरावती पोलीस आयुक्ताला इथं घेऊन आलो आहे आणि आता पुढचं पाऊल काय करेल हे आम्हाला माहीत नाही। आम्ही त्याविषयी काळजीने वाट पाहत आहोत। दारू बंद झाली नाही तर आम्ही इथंच समोरून अमरावती पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तालय इथं आम्ही उपोषण मांडू, ही आमची शेवटची मागणी आहे आता।